नाराज रोहित पवार आता करणार काय राष्ट्रवादीमध्ये, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला. त्याचं उत्तर आता शरद पवारांनीच दिलेलं आहे. त्यांनी ठरवलेलं आहे की रयतेचा धडा आता रोहित पवार यांना शिकवायचा आणि कामाला लावायचा. त्यासंबंधी आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये जी संस्था सुरू केली, त्या संस्थेचा एकूण इतिहास, वर्तमान आणि भविष्य म्हणजे स्वावलंबन हेच आमचं ब्रीद असं ठरवून कर्मवीर भाऊराव पाटलांनी सगळ्या समाजातला म्हणजे जात धर्म विरहित सगळ्या समाजातल्या गोरगरिबांसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आता ज्या वेळेला शरद पवार रोहित पवार यांना धडा शिकवायला निघतात, त्यावेळेला ते एक विशिष्ट जबाबदारी देतात आणि ती नेमकी कोणती जबाबदारी आता रोहित पवार यांच्यावर दिलेली आहे आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांना कोणतं काम करावं लागणार आहे. म्हणजे राजकारणाबरोबर विद्यादान किंवा विद्येसाठी आपण मनापासून, अंतःकरणापासून कसं काम केलं पाहिजे याचा धडा आता रोहित पवार यांना गिरवायचा आहे. आणि त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुरेश ताके पाटील, जे शेतकरी संघटनेचे नेते, अभ्यासक आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्थांचा त्यांचा थेट संबंध आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्यांच्याकडनं बरंच काही जाणून घ्यायचं. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य द्याव्यात. तर सुरेश ताके पाटील, आता सांगा की रयत शिक्षण संस्था, रोहित पवार आणि त्याच्या मागे मागे जर आपण गेलो तर कशा प्रकारे या रयत शिक्षण संस्थेचा आवार महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांनी फुलून गेलेला आहे, त्यांच्या जीवनात कशी क्रांती झालेली आहे, त्यांचे विचार कसे आहेत, एकूण काय तुम्हाला वाटतंय आता ही बातमी ऐकून. आणि पुढे ज्या वर्गावर्गातून अनेक राजकारणी घडले, सामाजिक कार्यकर्ते घडले, व्यावसायिक घडले, वेगवेगळे शेतकरी घडले, प्रगतशील शेतकरी घडले, बरंच काही झालेलं त्या संस्थेच्या माध्यमातून. तर आता तुम्हाला काय वाटतंय? जय कर्मवीर. मी जय कर. स्वतः रयतचा विद्यार्थी आहे आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण ज्या व्यक्तीच्या जयंतीच्या दिवशी केलं ते म्हणजे कर्मवीर अण्णा. एकूणच तेव्हापासून कर्मवीर भाऊराव पाटील व तुम्ही रयत थोडस मागे व्हा, मागे व्हा. शिक्षण संस्था याविषयी माझ्या मनामध्ये अतिशय आत्मीयतेची भावना आहे. कारण मी 4थी पास झाल्यानंतर 5वीला मी रयतच्या हायस्कूलमध्ये गेलो. माझ्या गावामध्ये रयतची शाळा होती. त्यावेळेला मला प्रश्न असा पडला की रयत शिक्षण संस्था, आता आपण सांगितलं की 1919 मध्ये स्थापन झाली. आता रयत शिक्षण संस्था ही स्थापन करण्याच्या पाठीमागचा उद्देश कर्मवीर अण्णांचा काय असा? तर मी ज्या वेळेला कर्मवीर भाऊराव पाटील ह्या पर्सनॅलिटीचा अभ्यास केला, ते व्यक्तित्व असं होतं की ते सत्य शोधक समाजाचे नेते. आणि सत्य शोधक समाज कोणी स्थापन केला हे आपल्याला माहिती आहे. थोडक्यात ते महात्मा फुले यांच्या विचाराचे होते. मग सत्यशोधक समाजाचे काम करत असताना त्यांनी काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. नंतर ते कार्यालय त्यांनी साताऱ्याला. आता सातारची संस्था आणि माझ्या गावामध्ये त्याची हायस्कूल कसं, याचा प्रश्न बरेच दिवस माझ्या मनामध्ये होता, पण उत्तर काही मिळत नव्हतं. मध्यंतरीच्या काळामध्ये एक पुस्तक वाचलं गाडगे बाबांच्या विषयी. तर गाडगे बाबांना ज्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला गाडगे बाबांना त्यांनी गाडी देण्याचं ठरवलं. आता गाडगे बाबा तोपर्यंत एसटीनं फिरायचे, पायी फिरायचे. तर गाडगे बाबा कसे व्यक्तिमत्व होतं हे मी काही सांगायला महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. तर मला कशाला गोसावड्याला गाडी देता, तुमच्याकडे जर पैसेच असतील तर त्या भाऊराव पाटला मदत करा, ते अतिशय चांगलं काम करतात असं त्यांनी यशवंतरावांना म्हटलं.
तर यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेला बोलले की महाराज तुम्ही गाडी घ्या, मी कर्मवीर भाऊराव पाटलांना सुद्धा मदत करेन. मग आता मदत करायची तर कशी करायची? कारण त्यावेळेला बऱ्याच शिक्षण संस्था होत्या. महाराष्ट्र शासनाने जर एका शिक्षण संस्थेला मदत केली असती तर तो पायंडा पडला असता आणि सगळ्या शिक्षण संस्थांनी शासनाकडे मदत मागितली असती. यामुळं यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यावेळेला साखर कारखाने समितीची मीटिंग मुंबईला होती, मंत्रालयात. आणि त्या दरम्यान म्हणजे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 23 साखर कारखाने होते, फक्त 23. आणि पैकी 11 साखर कारखाने नगर जिल्ह्यात होते. पैकी 10 साखर कारखाने श्रीरामपूर व कोपरगाव तालुक्यात होते. आणि मराठवाड्यामध्ये एकमेव साखर कारखाना होता, तो म्हणजे गंगापूरचा, तो दुधांचा कारखाना तत्कालीन. तो मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं त्याचा इतिहास, तो हरेगावने कसा घेतला, त्याच्या पैशावर त्यांनी व्हिडिओ कॉल केलं वगैरे वगैरे. मग अशा पद्धतीने म्हणजे जवळपास 12 साखर कारखाने हे नगर जिल्ह्याच्या सीमेवर होते किंवा नगर जिल्ह्यामध्ये. पैकी 10 कारखाने श्रीरामपूर कोपरगाव तालुक्यात. तर त्यावेळेला जे सहकारी कारखाने होते त्यात पहिला नंबरचा प्रवरा, दुसरा शंकरराव काळे साहेबांचा कोळपेवाडी, तिसरा अशोक सहकारी साखर कारखाना आणि चौथा संजीवनी. हे कारखाने होते. गणेश पण त्यावेळेला होत होता, गणेश पण झालेला होता. तर हे कारखाने गणेश सहकारी वाकडी जवळ गाव आहे त्याचं, गणेश नगर. तर या कारखान्याला सांगितलं की तुम्ही तुमच्या परिसरामध्ये शैक्षणिक चळवळ उभी करा आणि रयत शिक्षण संस्थेचं कार्य वाढवा. या सर्वांनी या सगळ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हायस्कूल्स काढले आणि श्रीरामपूर आणि कोपरगावमध्ये कॉलेजेस झाले. कोपरगावला एक कॉलेज आहे रयतचं आणि श्रीरामपूरला 3 कॉलेजेस आहेत. एक आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आहे, एक कॉमर्स कॉलेज आहे आणि एक बीएड कॉलेज आहे. असे 3 कॉलेजेस श्रीरामपूरला आहेत. त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांच्या आव्हानानंतर रयतच्या कार्याला वाहून घेतलेली एक व्यक्तिमत्व महाराष्ट्र नगर जिल्ह्यामध्ये होते, ते म्हणजे स्वर्गीय शंकरराव काळे. शंकरराव काळेंचे रयत सेवक आजही नाव घेतात, कारण त्यातल्या एकाही शिक्षकाकडून किंवा रयतमध्ये घेतल्या कर्मचाऱ्याकडून त्यांनी नोकरी लावण्याचे पैसे घेतल्याचं ऐकिवात नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं आणि स्वतः एक साखर कारखानदार असूनही, साखर सम्राट असूनही त्यांनी शिक्षणामध्ये त्यांचे स्वतःचे कॉलेजेस वगैरे काढलेले, जे काही काम केलं ते रयतमध्येच केलं, शैक्षणिक कार्य. परंतु त्यावेळेला काम करणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील होते, शंकरराव कोल्हे होते, गणेशचे तत्कालीन जे काही मंडळी होती ती होती आणि अशोक सहकारी साखर भास्करराव पाटील गलांडे यांनी हे काम केलं. त्यांच्या नावाचं हायस्कूल आजही उंदीर गावामध्ये आणि अशोकनगरमध्ये आहे. शंकरराव काळे साहेबांनी, परंतु पद्मश्री विखे पाटलांनंतर बाळासाहेब विखे पाटलांनी शिक्षण संस्था काढली आणि ते स्वतःचं शैक्षणिक कार्य त्यांनी स्वतःच्या नावाने चालू केलं. रयतचं काम त्यांनी थांबवलं. परंतु शंकरराव काळे साहेबांनी असं काहीही केलं नाही. त्यांच्या हयातीपर्यंत त्यांनी जे काम केलं ते रयतचं केलं. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोकराव काळे आणि आता त्यांचे नातू आशुतोष काळे हे उत्तर नगर जिल्ह्याचे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्यांच्या जागेवर आज रोहित पवारांना घेतलेला आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने पूर्णपणे निस्पृहपणे रयतचं काम केलं, त्यांच्या घरातील व्यक्ती काढून तिथे शरद पवार साहेबांनी स्वतःचे नातू बसवले. आता हे थोडस जरा न आवडलेली गोष्ट मला तरी आहे. परंतु असो, त्यांना काही कर्तृत्व दिसलं असेल रोहित पवारांमध्ये किंवा घरातले असल्यामुळं असेल. कारण रयतचे जनरल बॉडीचा जर विचार केला तर ती रयतची जनरल बॉडी मध्ये संपूर्ण पवार फॅमिली आहे आणि पवार साहेबांनंतर रयतचं काम कदाचित अजित पवार बघणार होते, परंतु अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांना तो गुण रोहित पवारांमध्ये दिसला असावा म्हणून त्यांनी रयतमध्ये घेतला असेल.
आता रयत शिक्षण संस्था कशी झाली म्हणजे त्याच्यात आजचे तुम्ही शिक्षण. बरं का ताके पाटील, तुम्ही आता एकदम छान सांगताय. मी तुम्हाला थोडस हे मला जे आत्ता या क्षणाला आठवलं की स्वतः शरद पवार हे 8वी इयत्तेला हे प्रवरानगरला होते. हो हो. आणि रयतचे तिथं त्यांनी विद्यार्थी. एक ते गोवा स्वातंत्र्य लढा ज्या वेळेला चालू होता हो त्यावेळेला हो. तिथं त्यांनी ते मुक्ती संग्राम तिथं ते एक आंदोलन केलं होतं. मग त्यावेळेला पद्मविभूषण आपले विठ्ठलराव विखे यांनी विचारलं त्याला की तू इथं आंदोलन करतोय तुम्ही मुलं, तर असं करून तिकडं गोवा मुक्त होणार आहे का एवढं सांग तुम्हाला, असं वगैरे त्यांनी ते थोडस वेगळ्या शब्दात दर्डवलं होतं. ते काय हो हो हो. म्हणजे, आणि दुसरं तुम्ही पुन्हा पवार कुटुंब लिगसी मग ते संस्था. आता अजितदादांनी असं म्हटलं होतं शरद पवारांना जुलै 2023 मध्ये, तुम्ही आता सल्लागार म्हणून काम करा, ह्या सगळ्या संस्था वगैरे त्याच्याकडे लक्ष द्या. आणि स्वतः शरद पवारांनी देखील तसं वक्तव्य केलं होतं ते आता की ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्याचा कारभार वगैरे मला तो सगळा बघायचा. ते काय आता तिसरं आपण ज्या निमित्ताने हा विषय घेतलेला आहे तो 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 एक विषय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही जी आता एक खंत व्यक्त केली, काय आहे, राजकारणाचं बाळकडू हे अनेक गोष्टी माणसाला अनेक गोष्टी करायला भाग पाडतं. त्याच्यामध्ये ही एक गोष्ट आहे की बा माझ्यानंतर कोण त्याच्यानंतर कोण हे ठरवण्याचा जो अधिकार असतो किंवा तो वापरायचाच असं म्हणून जे काही निर्णय घेतले जातात त्याच्यापैकी हा एक निर्णय आहे. आपल्याला मुख्यत्वे करून तुम्ही ज्या पद्धतीने काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यांनी ते कार देणं मग त्यांनी नाकारणं गाडगे महाराजांनी मग यांच्याकडे हे करणं, तर ह्या गोष्टी जरा आजच्या पिढीला कळायला पाहिजे बरं का. तर त्या त्या अनुषंगाने तुम्हाला आता या क्षणाला काय आठवत आहे की ही जसं आता कमवा आणि शिकवा ही योजना असेल, म्हणजे अर्निंग लर्निंग आता ती सगळ्याच विद्यापीठांमध्ये आता आधुनिक रूपामध्ये ती सगळीकडे चालू दिसते ती. पण त्याची सुरुवात कर्मवीर भाऊराव हो, पाटलांनी केलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण जय कर्मवीर म्हणून बोलायला सुरुवात करतो तर आपल्या समोर त्यांचं ते दृश्य येतं. थोडीशी त्यांची कौटुंबिक परिस्थिती वगैरे थोडंसं नवीन या जनरेशनला जर ऐकायला मिळालं तर बरं होईल. तर तुम्ही सांगितलेल्या इतिहासाकडे मी येतोच पण त्यापूर्वी सामाजिक नेतृत्व जे असतं, सामाजिक नेतृत्वाने घरातलं नेतृत्व करायचं नसतं, तयार करायचं नसतं. पुढची पिढी ही समाजातून तयार करावी. समाजामध्ये विविध घटकातून विविध आंदोलनातून जे नेतृत्व पुढे येतं. महाराष्ट्र एवढा प्रगत का? कारण महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कामगार चळवळीतून पुढे आलेले डांगे साहेब असतील, कॉम्रेड डांगे, सहकार चळवळीतून पुढे आलेले काही नेते असतील, शिक्षण चळवळीतून पुढे आलेले काही नेते असतील, असे विविध प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्राच्या विधिमंडळात होतं. म्हणून महाराष्ट्र हा वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ आहे असं माझं मत आहे. परंतु आज कौटुंबिक एका कुटुंबामधील जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुटुंबातलेच घटक ज्या वेळेला पुढे येतात त्यावेळेला सामाजिक आंदोलनातून तयार होणारे जे नेतृत्व असतं त्याचा गर्भपात होतो असं माझं मत. ते बर, नेतृत्व जन्मतः संपतं अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले हे मुलं यांच्याकडे समाजाचा काय अभ्यास असतो किंवा समाजाचे प्रश्न काय असतात याची त्यांना कुठलीही माहिती नसते असं माझं व्यक्तिगत मत आहे. नाही मी आता विषय त्याच्याशी असा 100% आहे सहमत पण आहे, लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये आणखी एक नाव जर घ्यायचं राहिलं तुमचं, त्यावेळेला महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून आलेले कार्यकर्ते सुद्धा त्यात, ते काय घ्यायचं राहिलं, ती एक मोठी सामाजिक राजकीय चळवळ होती. रयतचं इतिहासामध्ये सांगायचं जर झालं तर कर्मवीर अण्णा ही अशी परिस्थिती होती की त्यांच्या जीवनाचा अभ्यास केल्यानंतर ते एक मोठे व्यावसायिक झाले असते, किंबहुना त्यांनी तो प्रयत्न केलाही होता.
रयतचं काम करता करता ज्या वेळेला रयतला पैसे कमी पडायला लागले त्यावेळेला ओगलेंच्या कारखान्यामध्ये त्यांनी नोकरी केली. ओगलेंच्या काच कारखान्याचं त्याला आपण काय म्हणूया समाजामध्ये ओगलेच्या काचा कशा आहेत वगैरे याच्यासाठी प्रोपोगंडा त्याला काय शब्द आहे आपला मराठीमध्ये प्रचारक म्हणून काम केलं. त्यांचं ते काम बघून शंकरराव किर्लोस्करांचे वडील शंकरराव किर्लोस्कर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी ओगले साहेबांना ही व्यक्ती मला द्या असं म्हटले आणि स्वतःच्या नांगराचा प्रचार करायला त्यांनी सांगितलं. त्यातून किर्लोस्करांना बऱ्यापैकी फायदा झाला. त्यांचा जो बळीराम नावाचा नांगर जो आहे तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्नाटक मधल्या शेतकऱ्यांना अतिशय पसंत पडला आणि तो नांगर विकला जायला लागला. त्या अगोदर नांगर नव्हता. तो नांगर जो होता तो लाकडी होता. लोखंडी नांगर पहिल्यांदा आला. त्याच्यानंतरच्या घटना ज्या घडत गेल्या तर त्यांना रयतच्या कामामध्ये वेळ द्यायला लागला, वेळ कमी पडायला लागला म्हणून त्यांनी तो काम सोडलं आणि ते काम सोडून पूर्ण वेळ रयतचं काम करायला लागले. तर रयतला आर्थिक झळ बसायला लागली. त्यावेळेला एक कुपर नावाचे साताऱ्याचे एक व्यावसायिक होते त्यांचे आणि आपले बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे कुपर आणि अण्णा बसले कर्मवीर अण्णा आणि ते म्हटले की कुपरवर काम करा आणि जो काही नफा होईल तो तुम्ही रयतसाठी वापरा. मग कुपरचा बहादूर नावाचा नांगर कुपरांनी काढला होता. त्याचंही प्रपोगेशन कर्मवीर अण्णांनी केलं परंतु कुपरांनी त्यांना फसवलं. त्यांना जे त्यांच्या वाट्याचे पैसे होते ते कमी दिले म्हणून त्यांनी ते काम सोडलं आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी मग इतक्या आयडियली की एक मूठभर धान्य रोज द्या. म्हणजे त्या काळामध्ये महिला जात्यावर दळण दळायच्या तर ते दळण दळताना आपल्या दळणातली एक मूठ धान्य काढून एका पिशवीत ठेवायची. ती पिशवी म्हणजे त्यावेळेला काय आपल्या कापडाच्या पिशव्या वगैरे नव्हत्या. त्यावेळेला चांबड्याच्या खोळी होत्या, त्याला खोळ म्हणतात. त्या चांबड्याच्या पिशव्या होत्या. ती महिला दळण दळण्याच्या अगोदर एक मूठभर धान्य ज्वारी त्या खोळीत ठेवायची आणि आठवड्याभराने ते 7 मुठी धान्य हे त्यांना दिलं जायचं. ते विद्यार्थी गोळा करायचे. त्याचबरोबर ज्या वेळेला खळे व्हायचे शेतकऱ्यांचा ज्वारीची सोंगणी होऊन ज्या वेळेला खळे केले तर खळ्यावर धान्याची रास तुम्हाला ठेवा परंतु मातेर मला द्या, माझ्या पोरांना खाऊ घालायला द्या असं म्हणून अण्णांनी शेतकऱ्याकडून धान्य गोळा केलं. अतिशय कष्टातून ही रयत उभी राहिलेली आहे. हे ज्या वेळेला वाचतो त्याच वेळेला अजून एक नाव घ्यायला पाहिजे ते म्हणजे लक्ष्मीबाईंचं. लक्ष्मीबाईंच्या अंगावर एकही दागिना अण्णांनी ठेवला नाही. तर सगळे दागिने अगदी शेवटचं मंगळसूत्र सुद्धा लक्ष्मीबाईंनी रयतच्या कामासाठी दिलं. तर अशा पद्धतीने उभी राहिलेली संस्थेमध्ये आज जे लाखोंचे व्यवहार होतात, करोडोंचे व्यवहार होतात ते बघून माझ्यासारख्या रयत प्रेमीचं मन, रयतच्या विद्यार्थ्याचं मन विषण्ण होतं. हे तितकंच खरं आहे. मी तुम्हाला काल बोललो होतो की मी ह्या विषयावर कुठले टीकात्मक बोलणार नाही परंतु मला ते राहवलं नाही कारण मी खरोखर रयत प्रेमी आहे. माझं 5वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं शिक्षण रयतमध्ये झालेलं आहे. परंतु मी आता ह्याच्यामध्ये बोलताना एक गोष्ट, एक खंत माझ्या मनामध्ये आहे ती पण मला आज जाहीर बोलावीशी वाटते. ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाने वसंतदादा पाटील मुख्यमंत्री व रामराव अधिक साहेब उपमुख्यमंत्री असताना विना अनुदान तत्वावर इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस काढायचं ठरवलं होतं. त्यावेळेला शंकरराव काळे साहेब रयतचे अध्यक्ष होते आणि त्यांनी एकदम अचानक बोलून गेले. ते अचानक त्यावेळेला रेडिओवर मी ऐकलं होतं. अचानक म्हटले की रयत हा व्यवसाय करणार नाही. परंतु आज बघितल्यानंतर जर तो व्यवसाय रयतने केला असता तर तो आणखी चांगला व्यवसाय झाला असता आणि माझं श्रीरामपूर हे मोठं इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजचं हब झालं असतं. कारण श्रीरामपूरमध्ये
रयतची फार मोठी जागा आहे. वडाळा या गावामध्ये जवळपास 100 एकर जमीन आहे. आणि श्रीरामपूरमध्ये तुम्हाला आठवत असेल, आपण कॉलेजला असताना आप्पासाहेब पांडुळांनी सागवन लावलेलं आहे. तिथं मोठं सागाचं वन केलेलं आहे. ते आजही तिथे आहे. आणि त्या सगळ्या जागेवर हे मोठं एज्युकेशन हब तयार झालं असतं. ठीक आहे, इतिहासात जर तर अर्थ नसतो, नाही, हे बघा परंतु या ताके पाटील, ताके पाटील, एकतर वसंतदादा पाटील हे स्वतः फक्त 7वी पर्यंत शिकलेले, हो पण तो माणूस म्हणजे मातीतला महाराष्ट्रातला माणूस आणि खऱ्या अर्थाने लोकनेता हो. हो आणि त्यांच्या ज्या वेळेला लक्षात आलं की आपण इंजिनियर किंवा डॉक्टर जर सगळ्या मुलांना ज्यांना ज्यांना व्हायचंय त्यांना जर करायचं असेल तर आपल्या शासनाची तिजोरी रिकामी आहे. त्यामुळं कर्नाटकने आधी ते स्वीकारलं विना अनुदानित. मग त्यावेळेला त्यांना असं वाटलं की महाराष्ट्राने पण तसा एक धोरणात्मक निर्णय घ्यायला काय हरकत आहे? आणि म्हणून त्यांनी तो घेतला आणि ते लागू केला. त्याच्यातून आता मग तो ते कॅपिटेशन फी, अमुक फी, मग तो धंदेवाईकपणा, मग ते तुमचं गुणपत्रिका वगैरे अनेक त्याच्यावर आजही वाद होते, तेव्हाही वाद झाले. मग त्याच्यातून अनेक शिक्षण सम्राट निर्माण झाले. निर्माण झाले. म्हणजे सहकार सम्राटालाही भारी पडतील असे शिक्षण सम्राट आज महाराष्ट्रामध्ये आहेत. आहे. मग जसं बघा 1919 साली ऑक्टोबरच्या ज्या वेळेला कर्मवीर अण्णांनी ही संस्था स्थापन केली 4 आणि ऑक्टोबर. तुम्ही जे सांगताय त्यांनी एक मुठी धान्य, बायकोच्या अंगावरचे दागिने, हे सगळं करून ते केलं आणि एक सामाजिक समता हे प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने काम केलं. त्यांनी अनेक हॉस्टेल सगळे काढले ते त्या काळात. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सहकार्य केलं. म्हणजे ही त्यांची भूमिका. थोडक्यामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे आणि समान शिक्षण आणि प्रत्येकाला गरीब असो वगैरे त्या सगळ्या कुठल्याही जातीचं असो ते, आणि हे नंतर मग खाजगीकरण, हे दोन विरुद्ध टोक आहेत. मग त्यावेळेला मग जसं तुम्ही शंकरराव काळेंचं वक्तव्य सांगितलं की ते म्हटले रयत काय असं करणार काय. आता रयतने ते केलं नाही किंवा काय त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. पण आपण ही जी मूल्य आहेत, सामाजिक मूल्य आणि शिक्षण, हे मूल्य शिक्षण एक दिलं जातं प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये वगैरे ते सगळं दिलं जातं. हे थोडंसं लोप पावलेलं आहे आणि जे बाजारीकरण जे ज्या पद्धतीने झालेलं आहे ती अतिशय खेदाची बाब आहे. आता विषय खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये फार काही बोलणार नाही. जसं कारण की आपण ज्या संस्थेमध्ये शिकतो त्या संस्थेबद्दल आस्था ही नैसर्गिकरित्या शेवट पण राहते. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही त्या संस्थेमध्ये शिकलेला, आपण मागे पुढेच एका वर्गामध्ये होतो. म्हणजे तुम्ही मागे होता माझ्या, म्हणजे चंद्ररूप डाकले जैन कॉलेज CDJ कॉलेजला श्रीरामपूरला. त्यामुळं आपण हा विषय तेवढा लोकांसाठी मांडतोय, विद्यार्थ्यांसाठी मांडतोय. बोला आता. कर्मवीर अण्णांच्या रयतीमधून तयार झालेला विद्यार्थी हा दगडासारखा कडक होता. कारण त्यांनी दगड फोडलेले होते. त्यांनी सगळी कामं केलेली होती. स्वतः स्वयंपाक केलेला होता. कमवा व शिका ही कन्सेप्ट शिक्षण क्षेत्रामध्ये कर्मवीर अण्णांनी पहिल्यांदा आणली. अर्न अँड लर्न. त्यातून तयार झालेला विद्यार्थी होता. त्यात बरेचसे सरकारी नोकरीमध्ये गेले, बरेचसे चांगले नेते झाले, बरेचसे व्यावसायिक झाले आणि आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात ते देणगी देतात रयतला. आता कर्मवीर अण्णांचा एक गोष्ट मला याच्यामध्ये जाणवली. कर्मवीर अण्णा 6वीला नापास झाले. तर कर्मवीर अण्णा त्यावेळेला राजवाड्यावर राहत होते कोल्हापूरला शाहू महाराजांच्या राजवाड्यावर राहत होते आणि कर्मवीर अण्णांना पास करावं असं सगळ्या मित्रांना किंवा बऱ्याच जणांना वाटत होतं. तर आता त्या शिक्षकाचं नाव मला आठवत नाही. मग सगळ्यांची इच्छा म्हणून शाहू महाराजांनी पण त्या शिक्षकांना विनंती केली. पण तो शिक्षकही तितका अडीचा आणि इतका हे होता की ते शिक्षक म्हटले की तो ज्या बाकड्यावर बसतो तो बाकडा वरच्या वर्गात नेईल मी, पण भाऊरावला नेणार नाही. जे आपल्याला मिळालं नाही
त्यांनी नंतर शिक्षण सोडलं. जे आपल्याला मिळालं नाही ते त्यांनी करोडो विद्यार्थ्यांना दिलं. करोडो. महाराष्ट्र कर्नाटक ह्या दोन याच्यामध्ये. आणि जिथं जिथं आता रयतचा जर तुम्ही, मला एक प्रश्न पडायचा की बीड जिल्ह्यामध्ये, आता उत्तर महाराष्ट्रामध्ये बीड आहे, बीड तसं मराठवाड्यातलं आहे, पण बीडमध्ये रयत कशी? मराठवाड्यामध्ये रयत नाही. किंवा नगर जिल्ह्यात जिथं साखर साम्राज्य होतं तिथं रयत आहे. कर्जतला दादा पाटील होते, त्यांच्या माध्यमातून रयत आहे. तसेच पारनेरला यांनी जमीन दिली म्हणून शाळा झालेली आहे. आपले सिंधिया माधवराव शिंदेंनी काय त्यांनी जमीन दिलेली आहे, त्यांचा राजवाडा दिलेला आहे म्हणून तिथे शाळा आहे. परंतु बीडमध्ये रयत कशी वाढली? बीडमध्ये काही शाळा आहेत, तर त्याचं कारण क्रांतिसिंह नाना पाटील हे बीडचे एक टर्म खासदार होते. मग त्यांनी रयतचं तिथं प्रसार केलेला. म्हणजे जो जो रयतच्या संपर्कात आला त्या त्या व्यक्तीने त्या काळामध्ये रयतचा प्रसार त्या ठिकाणी करायचा. त्यात मग यशवंतराव चव्हाण साहेब का असू द्या. कारण यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक वाक्य आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद मला रयतचा अध्यक्ष झाल्यावर झाला. आणि म्हणजे इतकं त्या रयतला त्यावेळेला महत्व होतं. आजही आहे. परंतु माझी अशी विनंती आहे रयतच्या सगळ्या चालकांना, सगळ्या कारभाऱ्यांना, रयत थोडीफार तरी कर्मवीर अण्णांच्या विचारांनी चालावी. कारण माझ्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये एका शाळेमध्ये एक साखर सम्राट त्या बॉडीवर होता, स्टँडिंग कमिटीवर, आणि त्यांनी शिक्षिकेंना, 2 वर्षापूर्वीची घटना आहे, ज्या पद्धतीने शिवीगाळ केली सगळ्या विद्यार्थ्यांसमोर. हरकत नाही, त्यांची चूक असेल पण ती बंद खोलीत करायला पाहिजे. ज्यांना शिकवायचं त्या विद्यार्थ्यांसमोर, त्या मुलींसमोर, त्या मुलांसमोर त्या शिक्षकांचा उद्धार जो केला, त्या शिक्षकांचा उद्धार केला, ती ते खचित न आवडणारी गोष्ट आहे. हे जे मोठे लोक आहेत यांना रयतच्या रयतचे विद्यार्थीच त्याच्या स्टँडिंग कमिटीवर असावेत अशी, मला काय कुठल्या कम्प्युटर जायचं म्हणून मी म्हणतो असं नाहीये. परंतु जी घडलेली घटना आहे त्याच्या माध्यमातून मी हे आज तुमच्या माध्यमातून मी बोलतोय. कारण बऱ्याच ठिकाणी रयतचे विद्यार्थी, चांगले विद्यार्थी आहेत, रयतच्या संस्कारांनी तयार झालेले विद्यार्थी आहेत, ते बाहेर आहेत. आणि गाव पुढारी जे शिकलेले नाहीत ते त्या कमिट्यावर आहेत. अशी परिस्थिती आजही आहे. नाही, आता हे बघा, आत्ताचे जे जे लोकनेते आपले शरद पवार हे अध्यक्ष आहेत. आता मागच्याच महिन्यामध्ये पुन्हा त्यांना एक पुढची मुदत, म्हणजे त्यांना पुन्हा एकदा निवड झालेली त्यांची रयत संस्थेच्या अध्यक्षपदी. मग ते देणग्या वगैरे ते सगळं त्यांनी पण चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं आहे. त्यांना अगदीच सगळं वाईट आहे, आपण मूल्यांची चर्चा करतोय, घराणेशाही अमुक धमुक आहे ते सगळं, परंतु शेवटी कसं आहे की कुठेतरी ती जी परंपरा आहे यशवंतराव चव्हाणांची असेल, काळेंची असेल वगैरे, ते 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 त्यांच्या पद्धतीने हे करत आहेत. मग आता कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक चांगला मोठा विषय जो आहे आणि ज्याच्यामुळं माणसाचं एकूणच जीवन आता अवलंबून राहणार आहे पुढच्या काळामध्ये. आता सुरुवात झालेली आहे त्याची, तर त्यासाठी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तर ती आधुनिकतेचाही विचार तो केला जातो, ही चांगली गोष्ट आहे. आणि मग जिथं आपण कमी पडतोय, म्हणजे आता इतर बाबतीमध्ये, अनेक बाबतीमध्ये रयतेचा अजून विस्तार केला जाऊ शकतो. बरेच आता बघा की अगदी संयुक्त राष्ट्र संघटनेने जे शाश्वत विकासाचे ध्येय केलेले आहेत त्याच्यामध्ये 4 नंबरचं आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण. आता हे गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे अगदी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना वर्गामध्ये आणून बसवण्यापासूनचे अनेक विषय त्याच्यामध्ये येतात. आणि याची दुर्दैवाने धोरणं खूप चांगले, कागदावर खूप चांगलं दिसतंय, पण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सरकारकडून काय योगदान आहे? म्हणजे खाजगीकरणाला जी सुरुवात झालेली सगळा बाजार आणि एकूणच अवस्था आहे ती अतिशय वाईट अवस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेसारखी जी मूळ जशी कर्मवीर अण्णांनी स्थापन केली त्याचा एक मोठा एक मूल्य त्याच्यामध्ये आहे. तर ते समोर ठेवून तुम्ही जसं म्हणताय की
कोणकोणत्या समित्या काय काय केलं पाहिजे, ते अधिकार दिले पाहिजेत, हे केलं गेलं पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये तुमच्या अजून काय सूचना असतील? आता बघा, मी यासाठी हे विचारतोय की जसं सामाजिक कार्याचा एक हे असायचा वर्ग, त्याच्यामध्ये जे मुलं शेतीमध्ये काम करतील मग त्यांना काहीतरी दिलं जायचं. कारण मी स्वतः कर्जतला महात्मा गांधी विद्यालयामध्ये होतो 8व्या इयत्तेला. तर आम्हाला तिथं ते काम दिलं जायचं. नंतर ते द्राक्ष मुलांना दिली जायची. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं विचार करता ही माणूस म्हणून घडवायचं काम रयत शिक्षण संस्थेने केलेलं आहे. तसं इतर संस्थांनी केलं नाही असं मला म्हणायचं नाही, परंतु ते केलेलं आहे. तर आत्ता ह्या सगळ्या बाजारू स्पर्धा, शैक्षणिक धोरणं आणि विषमता, कोचिंग क्लास इंडस्ट्री काय, ती जी आता किती महागात पडलेली ती बघा. 22 लाख विद्यार्थी ते परीक्षेला बसले आणि यांच्या त्या पेपर फुटीमुळे ते नीटच्या किती नुकसान झालेलं आहे. तेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जर शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम केलं तर त्यांना कशाला केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजीला वेगवेगळी फी देऊन त्या कारखान्यात पाठवायची गरज? असा विचार रयत शिक्षण संस्था करू शकते की आपण पुढाकार घेतला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? शिक्षणाचं बाजारीकरण हे त्याच्या पाठीमागचं सगळं कारण आहे. शिक्षण जे होतं, आता माझ्या गावामध्ये मी ज्यावेळेला शाळेचा विद्यार्थी होतो त्यावेळेस जे शिक्षक होते त्यांचा पगार तुटपुंजा होता, परंतु त्यांचा जो सन्मान होता त्यावेळेला गावामध्ये, तो आजच्या लाखो रुपये पगार घेणाऱ्या शिक्षकांना नाही. आर्थिक प्रगती आणि वैचारिक प्रगती या दोन्हीमध्ये समन्वय राहिलेला नाही. सगळे काही पैशाच्या मागे गेलेले आहेत आणि वैचारिकता संपलेली आहे. तुमचा जो संस्कार आहे ते संपलेले आहे. मला आठवतं ज्यावेळेस 5वा वेतन आयोग लागला त्यावेळेला एक शिक्षक, त्याला जी रक्कम मिळाली ती मोजायला माझ्याकडे घेऊन आला होता. बघ, ते 4-5 वर्षाचे अरियर्स त्याला मिळाले, ते मोजायला तो माझ्याकडे घेऊन आला. भरपूर पैसे मिळाले होते त्याला, मी त्याचं नाव वगैरे सांगणार नाही, परंतु हे घडलेलं आहे. म्हणजे मोजण्याच्या पलीकडे पैसे त्याला मिळाले होते. आणि आज बरेच शिक्षक त्या पैशाचं, त्यावेळेला बरेच शिक्षकांनी व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांना पैसे मिळू नये ह्या विचाराचा मी चालत नाही, कारण पैसा हे साधन आहे, पण ते साध्य झालेलं आहे. ते साध्य झाल्यामुळं आणि त्या साध्य झालं की ते साध्य कुठं थांबवायचं याचं आपलं भानच उरलेलं नाहीये. त्यामुळे हे सगळे असे मोठे गावकऱ्यांसारखे प्रकार होतात किंवा जे काही पेपर लीक होणं वगैरे या गोष्टी होतात. त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे दिलेलं आहे सांस्कारिक मूल्य, शैक्षणिक मूल्य आणि तुम्ही कसं असावं हे जे संस्कार त्यांनी दिले, त्या काळामध्ये बहुतेक मराठा विद्याप्रसारक नावाने असेल, जैनच्या शाळा निघत होत्या, मुस्लिम शैक्षणिक संस्था निघत होत्या. त्या काळामध्ये रयतेसाठी, पूर्ण बहुजन समाजासाठी शाळा काढणार फक्त एकटा कर्मवीर अण्णा होते. त्यांचे कितीतरी आग होतात. कर्मवीर अण्णांनी 1914 साली 4 ऑक्टोबर 1919 साली रयतची स्थापना केली. त्यानंतर तुमच्या ह्या जातीविषयक संस्था तयार झाल्या. मग त्या का तयार झाल्या? म्हणून कर्मवीर अण्णा जे होते ते सत्यशोधक समाजाचे नेते होते आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये ती प्रगल्भ, स्वतः एक जैन कुटुंबातील होते आणि श्रीमंत होते. त्यांचे सासरे हे अतिशय श्रीमंत होते. त्यांनी अक्षरशः सोन्यानी मडून लक्ष्मी सारखी त्यांना दिली होती. ते सगळे दागिने त्यांनी रयतेला वाटून टाकले, रयत संस्थेला वाटून टाकले. म्हणजे त्यांचा त्याग, त्यांचं आयुष्य एखाद्या संताच्या पलीकडे होतं. म्हणून गाडगे बाबांनी मला गोसावड्याला कुठं गाडी देता, तुम्हाला आर्थिक मदत करायची असेल तर कर्मवीर भाऊराव पाटला करा. नाही, कर्मवीर अण्णांचे त्यांच्या आईशी देखील वाद व्हायचे. हे जातपात वगैरे असं तसं काही नाही, तर ते हो हो हो. सगळा वेगळाच माणूस होता तो. आणि म्हणून ते त्या अर्थाने कर्मवीर हे आजही आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेत. आता काय हो. की जाता जाता एवढंच सांगता येईल की समाजाने एकत्रितपणे जोपर्यंत मूल्यांचा विचार हा जोपासायचं ठरवलं नाही,
तर मग काय माती होते शिक्षणाची हे आता आपण सगळ्या आजूबाजूला बघतोय. अनुभवतो. नाही तर ते काढून टाका, ते मूल्य शिक्षण हे ते सरळ बाजार मांडून टाका, एकदाच जाहीरच करून टाका की आम्हाला काय तसं करायचं नाही, आम्हाला फक्त पैसे कमवायचे आहे, हे तुला शिकवलेलं आहे, याचे एवढे मला चार्ज दे, आणि तुला पास व्हायचं असेल तर ही प्रश्नपत्रिका मी तुला विकत देतो, तू मला देऊन टाक, असं जाहीर करून टाका. कारण 140 कोटींचा देश, मग मन की बात, मग धन की बात, मग यूं, मग हिंदू मुस्लिम जात धर्म येऊन त्यों. अहो कुणाला म्हणजे कोणतं, कुणाला म्हणजे काँग्रेसच्या काळात ते झालं, आता हे सगळं चाललेलं आहे. म्हणून ते झुरळ पार्टी जी झाली, कॉकरोच जनता पार्टी, 2.5-3 कोटी मुलं त्याच्यामध्ये हे झाले. कारण काय, नैराश्याच्या गर्तेत येत आहे. बेरोजगार आहे का तुम्ही, सतत ऑनलाईन असता का, आणि आळशी असता का? आम्हाला तुम्ही सरन्यायाधीश म्हणून आम्हाला टोले मारताय ना, मग तुमचं काम काय, तुम्ही काय करताय याच्यासाठी, ते नाही बोलणार. ते तुम्ही परजीवी आहात, तुम्ही आरटीआय कार्यकर्ते होणार, तुम्ही पत्रकार होणार, तुम्ही येऊ करणार, हे जे चाललेलं आहे ना, हे याच्यामुळं मूल्यांचा विचार नेमकं करणार कोण, हा सगळा प्रश्न पडलेला आहे. आणि त्यामुळं आपण ही चर्चा केलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद सुरेश ताके पाटील. तुम्ही अनेक उदाहरणं दिले, इतिहास सांगितला, आणि त्याच्यातून आपल्या चर्चेतून एकच सार सांगता येईल की कर्मवीर असावा तर तो कसा, ते म्हणजे भाऊराव पाटील. हे अतिशय आदर्श उदाहरण आहे, ते सगळ्या पिढ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे इतकंच. तो खूप खूप धन्यवाद ताके पाटील. जय कर्मवीर. जय कर्म.